मागच्या व्हिडिओमध्ये मला काळ्या तिळदाण्याची चटणी बनवा म्हणून असं मला कमेंट आली. मी आता काळ्या तिळाची चटणी बनवणार आहोत तुमच्यासाठी. आता मी गॅस पेटवून घेतो आणि मी तीळ आधी भाजून घेणार. मी घेतलो काळे तीळ, खोबरं, लसूण, मीठ, हळद, परत तिखट. आता कमी साहित्यात मी मस्त बनवून दाखवणार तुम्हाला. आता मी काळे तीळ गरम करून भाजून चांगले घेणार आहोत. आता तीळ चांगले भाजलेले आहेत. आता मी दुसऱ्या पिलटीत हे ओतून घेणार. काढणार आम्ही पिलटीमध्ये. आता मी खोबरं जरा भाजून घेणार आहोत. खोबरं भाजल्यामुळे चटणी जाजीवर टिकते. किती बी दिवस खावा तुम्ही, चटणी चांगली असते. आता खोबरं भाजलेलं आहे. आता पिलटीमध्ये काढून घेतो. आणि कसली चटणी तुम्हाला आवडते अशी सांगा मला, आणि मी तसली बनवून दाखवतो तुम्हाला. तर आम्ही थोडे पांढरे तीळ, जिरं भाजून घेणार आहोत. आता जिरं भाजायला मी की यात पांढरे तीळ घालून हे थोडे गरम करून घेणार आहोत. तळतळ आवाज हे सगळं चांगले भाजून घ्या, जिरं आणि तीळ. आता मी हे काढून घेणार. तळतळ आवाजाला चांगले भाजले. आता मी तीळ मिक्सरच्या भांड्यात घालून आता हे मी सगळं बारीक करून घेतलं. खोबरं, लसूण, तीळ सगळं. आता ह्यात तिखट, मीठ, हळद हे सगळं टाकतोय आणि 1-2 येडे भवडून घेतो. अगदी मस्त होते चटणी. खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि कुठली चटणी पाहिजे ती बी सांगा, मी बनवून दाखवतो तुम्हाला. तशीच बनवून तुम्ही बी खावा. झालं हे करून घेतो. आता मी ही चटणी या बाउलमध्ये काढतो. सगळी चांगली मिक्स करून घेतो. आता मी हाताने एकदा मिक्स करतो आणि ह्या भरणीमध्ये भरून ठेवतो. किती बी दिवस खावा, महिना खावा, 2 महिने खावा. चटणी काही नाचतली नव्हे का बाद होतली नव्हे. ही चटणी काळ्या तिळाची चटणी, थोडं दही, नाचण्याची भाकरी हे खावयाचं. हे करून बघा किती चव येते मला आणि कमेंट करून कळवा. मला एकट्याने कमेंट केले होते काळ्या तिळाची चटणी करून दाखवा चांगल्यापैकी म्हटल्याने मग काळ्या तिळाची चटणी करलो मी तुम्हाला. आणि असं मिक्स करायचं आणि या भाकरीनं खाऊन बघा कशी मजा येते आणि केवढी आवडीची लागते काळी तिळाची चटणी. रोज रोज बनवून खाशीला. सगळ्या भाज्या बाजूला, खरं काळी चटणी आणि दही, नाचण्याची भाकरी अगदी मस्तपैकी.